नमस्कार सर्वांना नमस्कार. आज आपण पाहणार आहे तलाठीवरती 2026 सामान्य ज्ञान याच्यावरती प्रश्न मालिका. जे प्रश्न होऊन गेलेले आहेत, जे प्रश्न याच्या अगोदर तलाठीला आलेले आहेत, लक्षात आलं का, ते प्रश्न आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही हे प्रश्न अगदी व्यवस्थितपणे बघायचे आहेत, वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण पहिला प्रश्न तुमच्या समोर आणतोय बघा. काय प्रश्न आहे? कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे? स्वरूप बदलणे असा आहे. कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे? हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे ना. तुम्ही म्हणाले असा काय विचारलाय ज्याचा प्रखर अभ्यास असेल, ज्यानं ग्रीक भाषा, इतिहासाची पुस्तकं, भूगोलाची पुस्तकं, सामान्यांची पुस्तकं वाचलेली आहेत, त्यालाच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आणि प्रश्न वाचा व्यवस्थितपणे. काय म्हटला प्रश्न? कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे? स्वरूप बदलणे असा आहे. पर्याय क्रमांक 1 मेटा मोफोस, दुसरा आहे ॲकॉस, तिसरा आहे इसिस आणि चौथा काय सेडिमेंटेशन. काय प्रश्नाचं उत्तर या? स्वरूप, कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो? स्वरूप बदलणे. बघूया कोण सांगते उत्तर. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. आता कालच्या लेक्चरला सुद्धा काही लोक टाइमपास करून गेले, टाइमपास वाले. टाइमपास चालणार नाही, टाइमपास इथं कुणी करायचा नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं पहिलं प्रथम क्रमांक, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कुठलं? मेटामॉर्फेस या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो. कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ? तर मेटामॉर्फेस या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर. काय? खालीपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही? आता ऑपरेटिंग सिस्टम जे लोक MSIT केलात, जे लोक MSIT केलेले आहेत सांगतात ना, आम्ही MSIT केलो, मला कम्प्युटर माहिती आहे, कम्प्युटर म्हणजे काय माहिती आहे, तर त्यांना हा प्रश्न आहे माझा. त्यांनी सांगायचं आहे गपगुमानं, कमेंट्स करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. नुसतं व्हिडिओ बघू नका, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला बी एक ऊर्जा येईल की बाबा परत व्हिडिओ टाकायची. तुमच्यासाठी एवढं मी करतो, तर माझ्यासाठी आम्हालासाठी सबस्क्राईब द्या ना तुम्ही, लाईक करा, शेअर करा चॅनलला. सांगा खालीपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही? कुठली सिस्टम नाही? कोण सांगते बघू? सांगा कमेंट्स मध्ये सांगा. कमेंट्स मध्ये सांगितलं पाहिजे. संगणक हाताळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची महत्वाची भूमिका आहे. सध्या बहुप्रचलित ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत त्यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. कुठल्या आहेत? कुठल्या आहेत? काय म्हटलंय? खालीपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? अहो साधं सोपा प्रश्न आहे. विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, MSIT केलेले लोक. मॅकिंटोश ही पण ऑपरेटिंग सिस्टम आहे. लिनक्स ही तरी ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही लिनक्स आणि विंडोज तुम्ही ऐकलाय. मॅकिंटोश जी आहे ती तुम्हाला ऐकण्यात कमी असेल, पण ह्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. पण पॉवर पॉइंट, लक्षात आलं का? हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट हे काय आहे? हो सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर. पॉवर पॉइंट काय आहे? सॉफ्टवेअर आहे. लक्षात आलं का? पॉवर पॉइंट, MS वर्ड, एक्सेल आहे का? एक्सेल आहे का? एक्सेल. सर म्हणा ते तुमचं तुम्हीच बघा, आम्हाला काय त्याचा फरक पडतोय. जर खालीपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही तर पॉवर पॉइंट. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पॉवर पॉइंट. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली? खालीलपैकी कोणतं असं दशक आहे की भारताने लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ दर्शवलेली आहे? सांगा बघूया, कमेंट्स करा. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्याने
व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्स मध्ये उत्तर द्या, त्यामुळे तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुम्हाला कितपत येतं हे समजणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय माहिती आहे का? 1961 ते 1971, 1961 ते 1971 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या 1961 ते 1971 या कालावधीत किती टक्के वाढ झाली होती माहिती आहे का? 24. किती? 24.80%. 24.80% वाढ झाली होती. लक्षात आलं का? किती टक्के वाढ झाली होती? 24.80% वाढ झाली होती. हे आपल्याला माहिती पाहिजे. ते माहिती कधी होणार? अभ्यास केल्यानंतर माहिती होणार. त्यामुळे अभ्यास करायचा, सातत्य अभ्यासात ठेवलं तर तुम्हाला त्याचाच फायदा आहे. तलाठीची परीक्षा, तलाठी भरती आता जोरात येणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळं माझं सर्वांना विनंती आहे की तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? काय पुढचा प्रश्न? भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आता कोणत्या राज्यात आहे सर तुम्हीच आम्हाला सांगा. आम्ही कसं तुम्हाला सांगणार? सांगा. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? लिफ्ट सी ब्रिज कुठं आहे माहिती आहे का? तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याची राजधानी कुठली हो? सांगा बघूया, तामिळनाडूची राजधानी कुठली? कोण सांगते बघूया? अहो सोपं आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई. तामिळनाडू या राज्याची राजधानी चेन्नई. लक्षात आलं का? त्यानंतर काय पुढं? ती कुठं आहे माहिती काय? हे जे सी व्हर्टिकल ब्रिज हे ठिकाण जे आहे तामिळनाडूमध्ये हे आहे मंडपम. मंडपम या ठिकाणी आहे. लक्षात आलं का? त्याची लांबी किती आहे? लांबी किती आहे? लांबी 2.0.5 किलोमीटर. लक्षात आलं का? ही माहिती पाहिजे. हा एक रेल्वे पूल आहे. काय आहे हो? रेल्वे पूल. रेल्वे पूल आहे. तो कुठं जोडतो? रामेश्वरम ते कुठं जोडतो? तामिळनाडू. रामेश्वरम ते तामिळनाडू या दोन ठिकाणांना जोडतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या ठिकाणी दुसरा एक पूल आहे. कुठला आहे? पंबम पूल आहे. पंबम पूल त्या ठिकाणी. तो किती आहे? जुना आहे. 105 वर्ष जुना आहे. 105 वर्ष जुना आहे तो पंबम पूल. जुना. ही माहिती पाहिजे. त्यामुळे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तामिळनाडू हे कुठलं आहे? दक्षिणेकडील राज्य आहे. ही माहिती आपल्याला पाहिजे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री स्टॅलिन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत आता? स्टॅलिन. किती? 2025 लिहितो. आता तुम्ही म्हणाले कुठल्या झाली सांगायला आलाय. पुढचं. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? सांगा बघूया हो. न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? सामाजिक, राजकीय, आर्थिक. लक्षात आलं का? आहे का? सामाजिक, राजकीय न्याय, आर्थिक न्याय. राज्यघटना वाचायला पाहिजे त्यासाठी. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आर्थिक. काय या प्रश्नाचं उत्तर आहे? आर्थिक. लक्षात आलं का? हे माहिती पाहिजे तुम्हाला.
उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे. एखाद्याकडे संपत्ती अमाप आहे आपल्या देशात आता आढळते का, आणि एकाकडे काय संपत्ती नाही. या देशात अशी काही लोक आहेत की त्यांना काय काय खाऊ, हे खाऊ का ते खाऊ असं होतंय. आणि या जगात अशी पण काही लोक आहेत की त्यांना खायलाच काही अन्न नाही. लक्षात आलं का. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे, तर आर्थिक. आर्थिक या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे. जनगणना लक्षात आलं का. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे. बिहार. जे लोक चॅनल बघायला आले ते चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तलाठीची परीक्षेचा आपण PYQ पाहतोय. तलाठीची परीक्षेचे PYQ आपण पाहतोय. सामान्य ज्ञान जे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत ते प्रश्न आपण अभ्यासत आहोत. तर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे. बिहारचा साक्षरता दर किती आहे, कोण सांगतंय उत्तर. 61.80. सर म्हणा तुम्ही प्रश्न दिलाय, उत्तर बी तुम्हीच सांगा काय आहे याचा उत्तर. 61.80. लक्षात का. बिहारची राजधानी काय हो. बिहार. काय बिहारची राजधानी पाटणा. लक्षात आलं का. त्याला काय म्हटलं जात होतं पहिलं नाव, पाटलीपुत्र. लक्षात आलं का. पाटलीपुत्र. बिहारचे दुःखाश्रू कोण आहे. बिहारचे दुःखाश्रू कोण आहे. अश्रू कुठला आहे, कुठली नदी, कोसी नदी. लक्षात आलं का. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत. नितीश कुमार. लक्षात आलं का. आपल्याला माहिती पाहिजे सगळं. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार त्यावेळी माहिती होणार. जनगणना किती, जनगणना दर 10 वर्षांनी होते. 10 वर्षांनी जनगणना होते. जनगणना दर 10 वर्षांनी होते, हे आपल्याला माहिती पाहिजे. सर्वात कमी साक्षरता दर कुठे, केरळमध्ये. सर्वाधिक साक्षरता दर कुठे आहे, कमी बिहारमध्ये आहे. सर्वात कमी कुठं, सर्वात कमी आहे हा बिहारमधला साक्षरता दर. कसा आहे, सर्वात कमी आहे. आणि सर्वात जास्त कुठं आहे, सर्वात जास्त साक्षरता कुठं आहे, केरळ. किती आहे ती, केरळमध्ये किती आहे साक्षरता, 94%. 94%. ही माहिती पाहिजे आपल्याला. आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे अभ्यास करणार त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे. चला, त्यामुळे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे, 61.80. हे या प्रश्नाचं उत्तर आहे, 61.80. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी टिंबटिंब मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. किती साली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. किती साली केली, कोण सांगणार. किती साली केली, 1873 ला. किती साली केली, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 1873 मध्ये हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आलं का. तर कुठे केली स्थापना, पुणेमध्ये केली. लक्षात आलं का. त्यानंतर महात्मा फुले यांचं पुस्तक कुठले आहेत, महात्मा फुले यांचा पुस्तक कुठं सांगा बघूया. कमेंट्स करा, चॅनल सबस्क्राईब करा. शेतकऱ्याचा असूड आहे का, शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक आहे महात्मा फुले यांचं. त्यानंतर शिवाजी महाराज यांचे पोवाडा, शिवाजी महाराज यांचा पोवाडा हे सुद्धा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांची समाधीचा शोध,
शिवाजी महाराज, शिवाजी महाराज समाधी, समाधी शोध यांनी घेतलेला आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. अभ्यास केल्यानंतर माहिती होणार. लक्षात आलं का? अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्रामाणिकपणे माहिती होणार. तर काय प्रश्न आहेत? प्रश्न काय आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 1873 मध्ये. चला पुढे जाऊ. प्रश्न पुढे जाऊ आपण. काय पुढचा प्रश्न? टिंब मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली, बारडोली इथं आहे, बारडोली बरोबर आहे ना? काय म्हटलं त्यांनी? टिंब मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. बारडोली येथील सत्याग्रह कुणी केला? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला. असं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. बारडोली येथील सत्याग्रह कुणी केला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला. तो किती साली केला? 1928. किती साली केला? 1928 साली केलेला आहे. 1928 साली केला. 1928 साली केलेला आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. हा, सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल कोण होते? ते देशाचे पहिले कोण होते? गृहमंत्री. देशाचे पहिले गृहमंत्री. लक्षात आलं का? यांनी जी संस्थांना एकत्रित करण्याचं मोठं काम केलेलं आहे. एकसंघ भारत, एकसंघ भारत बनवण्याचे एकसंघ भारत बनवण्याचे महान काम केलेले आहे. महान काम केले. त्यांना काय म्हणतात? पटेल यांना लोहपुरुष. काय म्हटलं जातं? त्यांना लोहपुरुष म्हटलं जातं. लोहपुरुष. त्यांना लोहपुरुष असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढे काय म्हटलं जातं त्यांना? हा, देशाचे पहिले गृहमंत्री. त्याचबरोबर कोण होते? उपपंतप्रधान. माहिती पाहिजे. ज्यावेळी आपण अभ्यास करणार त्यावेळी आपल्याला माहिती होणार. पुढे जाऊ आपण. त्यामुळे काय आहे? टिंब मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. 1928. तलाठीला हे प्रश्न आलेले आहेत ना, तलाठी परीक्षेला. पुढचा प्रश्न, जेव्हा वर्षा किती पीएच असतो तेव्हा त्याला आम्ल वर्षा म्हणतात. म्हणजे जेव्हा वर्षा किती पीएच असतो तेव्हा त्याला आम्ल वर्षा म्हणतात. हा भूगोला संदर्भातला प्रश्न आला बघा इथे. या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येणार नाही. उत्तर सांगतो मी. या प्रश्नाचं उत्तर आहे 5.6 पेक्षा कमी. 5.6 पेक्षा कमी ज्यावेळी पीएच असतो, लक्षात असतो काय, त्यावेळी काय होतं? त्याला आम्लवर्षा असे म्हणतात. 5.6 पेक्षा जेव्हा पीएच असतो त्यावेळी त्याला आम्लवर्षा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभा केला? बघा, 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभा केला? कोणी उभा केला? सोपा विषय आहे. कोण? आपल्या देशात कोणी राज्य केलं? इंग्रजांनी. तर 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना इंग्रजांनी उभा केला. हुगळी काय? गंगा नदीची एक वितरिका आहे ही. गंगा नदीची वितरिका कुठं आहे ही? पश्चिम बंगालची राजधानी काय हो? कलकत्ता. मुख्यमंत्री कोण? ममता बॅनर्जी. हे मी जादाचे जे सांगतोय ना, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्नांची उत्तरे ती तुम्हाला उपयोगाला येणार आहेत. पुढचं,
पुढचा प्रश्न घ्या. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या नावाने ओळखली जाते ब्रह्मपुत्रा नदी? ब्रह्मपुत्रा नदी ही कुठं उगम पावते हो? चीन मध्ये उगम पावते, मानसरोवराजवळ. कुठं? मानसरोवर. मानसरोवर, मानसरोवर येथे उगम पावते. उगम पावते, पावते, उगम पावते. लक्षात आलं का? तिबेट, मानसरोवर कुठं आहे? ते तिबेट मध्ये आहे. तिबेट, तिबेट मध्ये आहे. तर ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला कोणत्या नावाने ओळखतात? दिहांग. कुठल्या नावाने ओळखतात? तर तिला दिहांग या नावाने ओळखतात. दिहांग, दिहांग या नावाने ओळखतात. अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, प्रदेश राजधानी कुठली आहे? इटानगर. इटानगर, इटानगर. अरुणाचल प्रदेशची राजधानी कुठली आहे? इटानगर. हे आपलं माहिती पाहिजे. त्यानंतर या नदीच्या काठावरील शहरे कुठे आहेत? काठावरील शहरे, काठावरील शहरे, शहरे, काठावरील शहरे कुठली कुठली आहेत? गुवाहाटी, गुवाहाटी, गुवाहाटी. त्यानंतर दुसरं कुठलं आहे? दिब्रुगड. दिब्रुगड या ठिकाणी काय हो? दिब्रुगड या ठिकाणी खनिज तेलाच्या साठे आहेत. लक्षात आलं का? खनिज तेलाचे साठे आहेत. आणि त्याचबरोबर भारत जगातील सगळ्यात मोठं बेट, नदी पात्रातील बेट, नदी पात्रातील बेट कुठलं बेट? माजुली. आहे का? माजुली बेट हे कुठं आहे हो? माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदी मध्ये आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. हा. आणि तिला ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशामध्ये पोहोचल्यानंतर तिला दिहांग या नावाने ओळखलं जातं. दिहांग या नावाने ओळखलं जातं. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यावेळी आपण अभ्यास करणार, त्यावेळी आपल्याला माहिती होणार. हा. जे लोक चॅनलला आपलं व्हिडिओ पाहतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करा मित्रांना तुमच्या, लाईक करा, कमेंट्स करून सांगा उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. 12 नंबर. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता किंवा कोणते अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हा शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही? प्रश्न खूप अवघड आहे. अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येणार. अनुच्छेद 23 आणि 24 हे कशासाठी आहेत? अनुच्छेद 23 आणि 24 हे आहेत हे कशा? शोषणाविरुद्ध, शोषणाविरुद्ध, शोषणाविरुद्ध. लक्षात आलं का? तर 2 आणि 3 पर्याय कुठं आहे? 2 आणि 3 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. अनुच्छेद 25 आणि 26, 29, 30 हे शोषणाविरुद्ध अधिकाराशी संबंधित नाही आहे. तर शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित कुठला आहे? कलम क्रमांक 23 ते 24. चला पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज नावाचा सुधारक संघटना स्थापन केली. ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते. काय या प्रश्नाचं उत्तर सांगा तुम्ही? इकडे पुढे गेले. एक वाक्य काय आहे? त्यांनी आर्य समाज नावाचा सुधारक संघटना स्थापन केली. आणि दुसरं काय? ती विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते. कोणते विधान बरोबर आहे हो? बघा तेथे उत्तर बघा. ज्याला उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून सांगा बघू. काय यायचं? ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते का? नाही. त्यामुळं दुसरं पण नाही येणार, तिसरं पण येणार नाही, चौथं पण येणार. दुसरा पर्यायच गेला. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक ज्या विद्यार्थी मित्रांनी बरोबर दिला आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचं खूप मोठं काम आहे मित्रांनो. लक्षात आलं का? स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरती प्रश्न आला होता. TTET 2025 ला प्रश्न आला होता. प्रश्न TET ला आला होता प्रश्न.
स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात. नमस्ते आपण म्हणतो का, नमस्कार नमस्ते, तर नमस्कार नमस्ते हा शब्द जो आहे तो कोणी दिलेला आहे, शब्द आर्य समाजाने दिलेला आहे. नमस्ते शब्द, नमस्ते शब्द, नमस्ते शब्द कोणी दिला, आर्य समाज, आर्य समाज. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं बरं, काय केलं, आर्य समाजाची स्थापना, आर्य समाजाची स्थापना, स्थापना आर्य समाजाची स्थापना कोणी केली, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कुठे केली, मुंबई. त्याची दुसरी शाखा कुठे, शाखा, शाखा कुठं काढली, शाखा लाहोर, लाहोर. त्यांना पुण्यामध्ये काढायची होती पण पुण्यामध्ये त्यांना विरोध झाला म्हणून त्यांनी दुसरी शाखा कुठं काढली, लाहोर. हे आपल्याला माहिती पाहिजे. 1875 मध्ये मुंबई येथे 1835 सालला लिहायचं राहिलं किती, 1875, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना, 1875 साली आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आणि त्याची दुसरी शाखा लाहोर या ठिकाणी केली. नमस्ते हे शब्द कोणी दिलेला आहे, आर्य समाजाने दिलेला आहे. पुढे जाऊ, पुढे जाऊ, पुढे काय विचारलंय. 1854 मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे टिंब पाठवले. 1854 मध्ये साल बघा, 1854, 1900 नाही, 1854 मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे टिंब पाठवले. काय पाठवले सर, मग तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर सांगा. आम्ही फक्त काय करतो, प्रश्नांचं उत्तर देता ते ऐकतो. जे ऐका, काय अडचण नाही, पण कमेंट्स करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक शैक्षणिक प्रेक्षण पाठवले त्यांनी. काय पाठवलं, एक शैक्षणिक प्रेक्षण पाठवलेलं आहे. एक शैक्षणिक प्रेक्षण जे आहे ते शैक्षणिक प्रेक्षण पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 1854 मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने काय केलं, भारतातील गव्हर्नर यांच्याकडे काय केलं, शैक्षणिक प्रेक्षण पाठवलं. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं माहिती आहे का, सर चार्लस वूड, वूडचा खलिता. नेतृत्व कोणी केलं, नेतृत्व सर चार्लस वूड यांनी केलं. कोणी केलं, सर चार्लस वूड यांनी केलं. झालं का. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं तुम्हाला. एक शैक्षणिक प्रेक्षण जे आहे ते 1854 मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे काय पाठवले, एक शैक्षणिक प्रेक्षण. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं, सर चार्लस वूड यांनी. पुढचं जाऊ, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि फुले यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. काय म्हणले बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. कोणत्या वनस्पतीच्या आहे ती, कुठली वनस्पती आहे, कांचन. कुठली वनस्पती आहे ती, कांचन वनस्पती. कांचन या शब्दाला समानार्थी शब्द काय, सोने. लक्षात आलं का, हे आपल्याला माहिती पाहिजे. भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आणि ती कशासाठी वापरतात, कर्करोग. याचा कुठल्या आरोग्यासाठी, कर्करोग याच्यावरती हे रामबाण उपाय आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 16. मेंदूमध्ये टिंब हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे. सांगा भैया या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न सोपा आहे अगदी. मेंदूमध्ये टिंब हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे. कुठला भाग आहे हो. व्हिडिओ बघता त्यांनी कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आम्ही तुम्हाला एवढं शिकवतोय तर तुम्ही सबस्क्राईब चॅनल केलं करून आम्हाला, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर आम्हाला काय होईल, तर आम्हाला काय होईल, नवीन तुम्हाला व्हिडिओ देण्यासाठी एक उत्स्फूर्तता मिळेल, एक उत्साह वाटेल. लक्षात आलं का. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आग्र मस्तिष्क. काय आहे,
अग्रमस्तिष्क. अग्रमस्तिष्क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? एप्रिल 2023 मध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने प्रतिस्थापित सोरोगेट पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून तिहेरी चाचण्या ट्रिपल टेस्ट विकसित केल्या आहेत? ट्रिपल टेस्ट विकसित केलेलं राज्य कुठलं? काय मूल जन्माला घालण्यासाठी ट्रिपल टेस्ट, लक्षात आलं काय? यासाठी विकसित केलेलं राज्य कुठलं आहे? 2023 मध्ये अलीकडचा प्रश्न विचारला आहे, म्हणजे चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला पाहिजेत. त्यासाठी रोज न्यूजपेपर वर्तमानपत्र वाचत जावा. त्यातल्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या वाचा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. लक्षात आलं का? त्यामुळे कुठलं राज्य आहे ते सांगा. सांगा, प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर जे देतील तेच या परीक्षेमध्ये पास होतील. त्या प्रश्नाचं उत्तर काय? कर्नाटक राज्य. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असणारे एक राज्य आहे कर्नाटक. लक्षात आलं का? कर्नाटकची राजधानी काय आहे? बेंगलुरू. बेंगलुरू, लक्षात आलं का? त्याला बेंगलोर पण म्हटलं जातं. काय म्हटलं? बेंगलोर. बेंगलोर असंही म्हटलं जातं. ही माहिती पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय? कर्नाटक उच्च न्यायालय. हे आपल्याला माहिती पाहिजे. कधी दिला हा कायदा केला? 2023 ला. त्या सोरोगेट किंवा सोरोगेट म्हणजे काय हो? सोरोगेट म्हणजे दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात आई वडील होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यांच्या पुरुषाचे वीर्य त्या महिलेच्या गर्भाशी जुळवून तीर्थगर्भ वाढवला जातो. लक्षात आलं का? ज्या महिलांना मुलं होत नाही त्यांच्यामध्ये दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात आई वडील होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यांच्या पुरुषाचे वीर्य त्या महिलेच्या गर्भाशी जुळवून तीर्थगर्भ वाढवला जातो. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न येणारा 2023 ला विचारला. त्यामुळे असे जे प्रश्न जे आहेत सामाजिक क्षेत्राशी, आरोग्याच्या क्षेत्राशी, विज्ञान क्षेत्राची, शैक्षणिक क्षेत्राशी, त्याच्यावरती परीक्षेचे जे आहे ते परीक्षा TCS किंवा IBPS ज्या परीक्षा केंद्र जे आहेत संस्था आहेत त्या विचारतात. पुढं माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतात स्थापना करण्यात आली आहे. काय म्हटलंय? माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतात कशाची स्थापना करण्यात आली आहे? हो, टिंबटिंब. इथं कशाची हा शब्द पाहिजे. कशाची शब्द पाहिजे इथं, किंवा कसली. तर काय कशाची? तर केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग 2005 पासून भारतात कशाची स्थापना केली? केंद्रीय माहिती आयोग. माहिती अधिकार कायदा कधी कायदा अस्तित्वात आला? 2005 ला. हे साल लक्षात ठेवा. 2005 ला माहिती अधिकार कायदा लक्षात आला आहे. माहिती अधिकार कायदा, माहिती अधिकार कायदा आंदोलन कुणी केलं? आंदोलन कुणी केलं? अण्णा हजारे. कुठले आहेत ते? अण्णा हजारे कुठले आहेत? अण्णा हजारे राळेगण सिद्धी, माहिती आहे ना? राळेगण सिद्धी या ठिकाणचे आहेत ते. पुढचा प्रश्न क्रमांक 19. काय? भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते आणि कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही. कुठला आहे हो या प्रश्नाचं उत्तर? कुठला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक 3 आहे. 3. फक्त 2. कोणत्याही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहू शकत नाही किंवा राहणार नाही. पुढचा प्रश्न जरा पटपट घेऊया. खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले? अगदी सोपा आहे प्रश्न. सोपा आहे प्रश्न. हे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत का? सोपा आहे प्रश्न आहे. तर कोणी म्हणले? खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले? कोणी? विनायक दामोदर सावरकर यांनी काय लिहिलं?
1857चे स्वातंत्र्य समर, 57चे स्वातंत्र्य समर समर हा यांचा आता पुतळा पण उभारला आहे कुठं, अंदमान या ठिकाणी. अंदमान, लक्षात आलं काय? अंदमान निकोबार. काळ्या पाण्याची शिक्षा इथे झाली होती त्यांना, लक्षात आलं का? माहिती पाहिजे, अभ्यास केल्यानंतर माहिती पडणार, अभ्यास नाही केल्या माहिती पडणार नाही. निकोबार हे आपल्याला माहिती पाहिजे. विनायक दामोदर सावरकर, PD सावरकर यांनी हिंदू धर्मातील सर्व जातीसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले. पतित पावन मंदिर कुणी बांधले? विनायक दामोदर सावरकर यांनी बांधले. हे आपल्याला माहिती पाहिजे. सतत तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं का? आणि हे मंदिर बांधण्यासाठी त्यांना भागोजी कोर यांनी मदत केली. भागोजी शेठ कोर मदत कोणी केली? मग कोणी केली? भागोजी शेठ कोर यांनी मदत केली. भागोजी शेठ कोर यांनी मदत केली. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि कधी केली ती स्थापना केली? स्थापनाची मंदिराची स्थापना केली. स्थापना कधी केली विचारतो मला. पतित पावन मंदिर कधी बांधलं? 1931 ला. झालं का? 1931 मध्ये. ही माहिती आपल्याला पाहिजे. ते माहिती आहे का तुम्हाला? नेमजसी मातृभूमीला सागरा पानत रमाला. हे सुंदर असं गीत सुद्धा विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 21. काय? केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM विकास बद्दल चर्चा केली गेली. त्याचे पूर्ण रूप काय आहे? PM विकास, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM विकास बद्दल चर्चा केली गेली. त्याचं पूर्ण रूप काय आहे बघा. PM विकास म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे? केंद्रीय अर्थसंकल्प साजरा करतात, राज्याचा अर्थसंकल्प साजरा करतात. तो कधी करतात? त्याच्यामध्ये अर्थसंकल्प म्हणजे नेमका काय असतो ह्याची तुम्हाला बारीक सारीक जर माहिती असेल, तुम्ही वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल. उत्तर द्या, बघूया. कमेंट्स करा. या प्रश्नाचं उत्तर कोण देते बघूया. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. काय याचं उत्तर आहे? 21 या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 21 या प्रश्नाचं पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान. लक्षात झालं का? केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM विकास बद्दल चर्चा केली गेली. त्याचे पूर्ण रूप काय आहे? पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान. पुढं नोव्हेंबर 2022 मध्ये COP फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज म्हणजेच UNFCCC कडे भारताने आपले दीर्घकालीन अल्प उत्सर्जन विकास धोरण सादर केले. सदर दरम्यान केले. काय प्रश्न आहे हा? सादर केले असा आहे. युनायटेड नेशन दरम्यान. हे काय युनायटेड नेशन? युनायटेड नेशन, लक्षात आलं काय? युनायटेड नेशन जे आहे यांच्याकडे सादर केले. काय केले? सादर केले. कधी केले? 2022 मध्ये सादर केले. काय केले? नोव्हेंबर 2022 मध्ये सादर केले. COP किती दरम्यान केले ते? हा प्रश्न जरा अवघड आहे. हा प्रश्न जरा आपण पुढे, याचं उत्तर 27 आहे. पण हा प्रश्न जरा वाचून घ्या तुम्ही. नोव्हेंबर 2022 मध्ये COP फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज. लक्षात आलं का? युनायटेड नेशन कडे भारताने आपले अल्प उत्सर्जन विकास धोरण सादर केले. किती मध्ये केले किंवा केव्हा केले असा त्याचा होतोय. पण याचा हे COP फ्रेमवर्क किती आहे ते? 27. COP 27 सादर केलेलं धोरण किती आहे ते? COP 27. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 23. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? काय बघा.
भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या पारंपरिकच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? कुठला अनुच्छेद आहे? कुठलं कलम आहे ते? कुठलं कलम आहे? अनुच्छेद 5. अनुच्छेद 5. अनुच्छेद 5 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय? स्वयंघोषित जीवाच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा टिंबटिंबद्वारे पूर्ण केल्या जातात. स्वयंघोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा टिंबटिंबद्वारे पूर्ण केल्या जातात. स्वयंघोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा ह्या टिंबटिंबद्वारे पूर्ण केल्या जातात. कशाद्वारे पूर्ण केल्या जातात हो? जीवांच्या कार्बन आणि ऊर्जा गरजा कशाद्वारे पूर्ण केल्या? सोपा विषय आहे की हो. प्रकाश संश्लेषणद्वारे हो. वनस्पती अन्न निर्मिती वनस्पती अन्न निर्मिती करते इथं लिहितो वनस्पती अन्न निर्मिती करते प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे. त्यामुळे कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा ज्या आहेत ती पूर्ण केल्या जातात स्वयंघोषित जीवाच्या प्रकाश संश्लेषणाद्वारे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले? सांगा या प्रश्नाचं उत्तर. 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले? पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले? कोणत्या राज्यात करण्यात आले? सांगा बघूया. या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर काय? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी काय? भोपाळ. लक्षात का? ही आपल्याला माहिती. 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांची थीम काय होती? थीम काय होती तिची थीम? हिंदुस्तान का दिल धडकने दो. थीम इथे लिहितो मी, थांबा. थीम काय होती? हिंदुस्तान का दिल धडकने दो. हिंदुस्तान का दिल धडकने दो. आणि त्यांचं चिन्ह काय होतं? मशाल. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि सर्वाधिक पदक 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली होती हो? सर्वाधिक पदके महाराष्ट्राने जिंकलेली होती. तर या ठिकाणी आपण 25 प्रश्न TCS ने जे घेतलेले होते आणि तलाठी भरती 2023 ला हे विचारलेले प्रश्न आहेत. 23-24 ला. तर ते परीक्षेचा प्रश्न आपण 25 प्रश्न बघितले. तुम्ही असा सतत अभ्यास करा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. खूप खूप सर्वांना धन्यवाद. सर्वांनी ते व्हिडिओ सतत सारखे बघा. प्रश्न आपला अभ्यास केवढा झालेला आहे त्याच्यातून समजण्यास मदत होते. तुमच्या मित्रांना पाठवा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि आता आपण इथं थांबूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.